नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती खाडे. माझं प्रीती स्पीटर आहे, स्वतःचं चॅनल आहे. आता उन्हाळा चालू झालेला आहे, तर म्हणलं चला एक छानशी रेसिपी तुम्हाला शेअर करावी. तर आज आपण करणार आहोत कैरीचं थंडगार फणं. तर चला तर मग तुम्हाला रेसिपी सांगते. तर हे बघा, मी बाजारातून अशा छान कैऱ्या आणलेल्या आहेत. कैरी ही बघा खूप अशी डागाळलेली वगैरे आहे. ही कैरी आपण स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची आहे. ही मी 1 किलो कैरी आणलेली आहे. याच्यासाठी आपण 1 किलो कैरीसाठी 1.5 किलो साखर घेतलेली आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करू. यासाठी ह्या कैऱ्या आपल्याला प्रथम स्वच्छ धुवून त्याचे हे बाहेरचे देट्स वगैरे काढून आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे. आता ही कैरीची बघा अशी सालं निघालेली आहेत आणि आत्ता सध्या गरम आहे, तर ही आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे. तर मी असं हे परातीमध्ये सर्व कैरी काढून घेते. ही कैरी आपल्याला आता पूर्ण थंड करून घ्यायची आहे. मगाशी आपण कैरी थंड करायला ठेवली. आता त्याचा आपण असा हा गर काढून घ्यायचा, साली काढून घ्यायच्या. त्याच्या संपूर्ण याच्या साली काढल्यानंतर जर हे तोतापुरीची मोठी कैरी असेल तर तिचा गर चमच्याने अलगद छान निघतो. तर ही गावठी कैरी असल्यामुळं याचा गर आपल्याला हातानेच काढावा लागेल. सगळ्या साली काढून घेतल्या. आता ह्याचा पूर्ण हा गर हातानेच काढून घ्यायचा. हा गावठी आंबा चिवट असल्यामुळं हाताने काढायला जास्त सोपा पडतो, चमच्याने फारसा निघत नाही. दाखवल्याप्रमाणे की ही 1 किलो कैरीसाठी 1.5 किलो साखर घेतली होती. आता ही साखर आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया. आता ही साखर मी याच्यामध्ये अशी एकजीव करून घेतली आहे. पूर्ण साखर विरघळली तर आपल्याला पाहिजे असा हा घट्ट कैरीपण करून घ्यायचा. साधारणतः ह्याची ह्याची जो थिकनेस आहे हा असा पातळ आपल्याला जसा हवा तसा सरबतासारखा करून घ्यायचा. किंवा हा जर असा बाटलीत वगैरे भरून ठेवला तर आपल्याला रोजच्या जेवणात जसा पाहिजे तसा आपण त्यात थंड पाणी ॲड करून वापरू शकता. आता आपण हा मिक्सरला एकजीव करून घेऊ. मिक्सरला एकजीव केला की आणखीन छान त्याला घट्टसरपणा आणि एकसारखेपणा येतो. तुम्हाला असा आवडत असेल तर तुम्ही असाही एकजीव करून घेऊ शकता. आपण ज्या गर काढल्यानंतर साली आणि बाटी पाण्यात घातले होते, तर त्या पाण्यापासून सुद्धा खूप सारं तयार होतं. तर ते सुद्धा आपण स्वच्छ धुवून घेऊया. पूर्ण हे स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि ही गावठी कैरी असल्यामुळं हिला पाण्याने स्वच्छ धुतला
तर ह्याच्यामध्ये बघा काही गर वाया जात नाही. आता हा तयार झालेला गर तुम्ही साधारण स्टीलच्या डब्यात ठेवला तरी चालेल किंवा काचेच्या बरणीत ठेवला तरी चालेल. आता हा असा पॅक बंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवला की तुम्हाला लागेल तसा तुम्हाला आवडीने सरबत करू शकता. हे पहा आपलं मस्त थंडगारपण तयार आहे. तुम्ही पण करून पहा आणि नक्की सांगा तुम्हाला हे पण कसं वाटलं. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. थँक्यू. मी तुम्हाला जसं हवं तसं डब्यात भरून पण करण्याची पद्धत पण दाखवली. आणि जर तुमच्या घरी काही कार्यक्रम असेल तरी सुद्धा 1 किलो कैरीचं साधारणतः एवढं पण तुम्हाला मिळेल.